हाय. सो आता पॅकिंग सगळी झालेली आहे. फक्त डॉक्युमेंट्स घ्यायचे. रूम आता बरा आहे की तसा आवरून झालेला आहे. एक्सायटेड टू होम. चला भेटूया. तर काय ठीक. हॅलो. ओके, थँक्यू. Later. Hi. So now we are back in ACR. Now it's my watch actually. Much later. आता आपण तुम्हाला एक इम्पॉर्टंट रूम दाखवणार आहे. माझ्यासाठी तरी इम्पॉर्टंट आहे आणि मी ट्राय करतो. जरी शेड्यूल फिक्स असेल, पुढे वॉचेस चालू आहेत, काही चालू असेल, आय ट्राय टू डू दॅट. ॲक्च्युली पीस वाटतं खूप. सो चला तिकडे जाऊया आपण. Run. दिस इज इट. हे बघा. सो दिस इज अवर जिम रूम फ्रॉम आवर शिप. वेट्स आणि आहेत बऱ्यापैकी. ऑब्व्हियसली शिपमध्ये तुम्ही वेट लिफ्टिंगसाठी किंवा बॉडी बिल्डिंगसाठी येत नाही. जस्ट समहाव ट्राय टू बीइंग फिट. आय थिंक एवढे मशिनरीज आर इनफ. आय थिंक मोर दॅन इनफ. इट्स ॲक्च्युली मोर दॅन इनफ. टाईम तुम्हाला फक्त टाईम काढता आला पाहिजे. समहाव फोकस ठेवला पाहिजे. मी हेच सांगतो, शिपमध्ये तुम्हाला फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली भरपूर वेळा असं होतं की बॉडी एवढी टायर्ड असते तर काही करता येत नाही. ऑप्शन पण नसतं. बट 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जास्त डिले केला की परत ऑब्व्हियसली कॅन्सल होतं. तर मी सध्या तरी खूप बारीक दिसतो आहे. ॲक्च्युली बारीकच झालो आहे. इट्स नॉट अबाउट फूड. इट्स ओनली अबाउट की घरचं खाणं मिस करतो. खूपच मिस करतो. माय मॉम अँड माय वाईफ ॲक्च्युली मेक्स गुड फूड. तर आता घरी जाऊन फक्त त्याच्यावर ताव मारायचं आहे. भाकरी खायची. भाकर. इथली चपाती खाऊन कंटाळा आलेला आहे. आणि वोंट इमॅजिन की आमचा कुक ॲक्च्युली फिलिपिनो आहे. मी आधी एकच इंडियन होतो इथं. बाकी सगळे चायनीज. हार्डली 4 ते 5 चायनीज होते. बाकी सगळे फिलिपिनो आणि एकटा इंडियन होतो. स्टील दॅट गाय इज गुड. म्हणजे स्टील ही मेक्स डिसेंट अमाऊंट ऑफ फूड, डिसेंट टाईप ऑफ इंडियन फूड्स. तो ट्राय करतो. कधी कधी मी सजेशन देतो. कधी कधी मी घरातनं रेसिपी मागतो आणि त्यांनाच देतो की बाई असं असं कर. तो करून ट्राय करतो. बट स्टील आपल्या घरसारखं कधी फूड बनणार माहीत नाही. सो आत्ता ठीक आहे. आता अजून 2 इंडियन्स आले आहेत. दोन्ही सिनियर ऑफिसर आहे. कॅप्टन आणि सेकंड इंजिनियर. सो ऑब्व्हियसली त्याचं अजून बनवण्याची जरा क्वालिटी जरा चांगली झालेली आहे. आत्ता स्टील आय हॅव लॉस्ट लाईक 8 kg. सो वेट रिडक्शनसाठी देखील शिपिंग चांगलीच आहे. सो हे होतं आमचं जिम रूम जे बघितलं आता. दॅट्स इट. बाकी एकच रूम दाखवतो. हाय. सो खाली जाऊया. ॲक्च्युली सीन आहे की तुम्हाला मी सगळे डेक साईडनी पण दाखवणार होतो की डेकवरती काय काय असतं, समोरून कसं दिसतं. टायटॅनिकची पोज दाखवली असती. बट आता सध्या जाऊ शकत नाही कारण शिप लोडेड आहे आणि हायली टॉक्सिक गॅसेसचे चान्सेस आहेत. सो इट्स बेटर टू बी सेफ. आणि कॅमेरा पण मी ॲक्च्युली रिसेंटलीच घेतला आहे. सो व्लॉगिंगचं ट्राय करतो आहे. एडिट किती जमतं आहे माहीत नाही आहे. बट ट्राय करीन मॅक्सिमम टाकण्यासाठी. ओके. सो आता खाली जाऊन बघूया. पूर्ण खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
हे असंच असतं सारखं वरती खालती. मी ॲक्च्युली माझ्याकडे काय काय फोटोज पण असतील बहुतेक, मी टाकीन की मी जेव्हा ऑनबोर्ड जॉईन झालो होतो मी तेव्हा कसं होतो आणि आता कसं आहे. हा खूप फरक पडतं. हां, जेव्हा पण शिपवर जेव्हा जॉईन करतो तेव्हा असं असतं की प्लॅन्स खूप काय काय असतात की असं करेन तसं करेन, हे बनवीन, हे शूट करीन किंवा इथे जाईन तिथे जाईन. बट शेड्यूल एवढं फिक्स्ड असतं आणि समटाईम्स एवढं कॉम्प्लिकेटेड असतं की ॲक्च्युली झोपायला देखील टाईम भेटत नाही. हा फील्ड ज्यांना जॉईन करायचं आहे, बी प्रिपेअर्ड की वेकअप कॉल कधी पण असतात. बी रेडी फॉर वर्किंग इन हार्ड अँड ह्युमिड कंडिशन्स. इफ यू आर जस्ट ओनली थिंकिंग अबाउट मनी, yeah, the field is good, quite good, and also you don't have to pay the taxes. But meanwhile हे पण विचार करावा लागतो की आपल्याला ह्या गोष्टी माइंडसेट ठेवून आपण फॅमिलीपासून लांब आहोत. ऑन युअर ओन. कल्चर डिफरन्स असतो शिपिंगमध्ये. मॅक्सिमम टाईम्स तुम्हाला मिक्स क्रू भेटून जाईल. कल्चरली देखील त्यांचे कल्चर्स वेगळे असतात. द वे ऑफ थिंकिंग, द वे ऑफ टॉकिंग, आणि काम करण्याची पद्धत पण खूप वेगळी असते प्रत्येकाची. सम पीपल्स अगेन पर्सनॅलिटी कशी आहे माणसाची त्याच्यावरती पण आहे की तो कसा माणूस आहे, काय गोष्टी स्पोर्टिंगली घेतो आहे. आणि मेन थिंग इज टू टॅकलिंग पीपल. शिपिंगमध्ये जर तुम्हाला बिसाईड पॉलिटिक्स येत असेल, काय काय अशी पण लोकं भेटेल तुम्हाला की फुल ऑन पॉलिटिक्स चालू असतं त्यांचं. ते आय थिंक सगळ्या ऑफिसमध्ये पण असतं. बट हां, तुम्हाला स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे. इमोशनली तुम्हाला खूप स्टेबल राहायला पाहिजे. मेंटली यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. आणि शिपवरती असं असतं मॅक्सिमम की वर्स्ट टू वर्स्ट कंडिशन घेऊन चाला की कधी पण काही पण होऊ शकतं. तर यू आर बिंग हायली पेड. ओनली रिझन दॅट सेफ्टी कल्चर तुम्हाला हा खूप चांगला फॉलो करावा लागणार आहे. बिकॉज जेव्हा काही प्रॉब्लेम येईल, फर्स्ट थिंग दे विल ऑलवेज लुक आफ्टर इज सेफ्टी. की पण माणसाने किती प्रिकॉशन्स घेतले होते काम करताना, तुम्ही त्या गोष्टी फॉलो करताय, देन या दॅट्स गुड. बघा पूर्ण रात आता आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी माझं डेली शेड्यूल सांगितलं तर सध्या तरी नॉर्मली वर्किंग शेड्यूल तुमचा 8 to 5 असतं जसं आपण ऑफिस जॉब म्हणतो. बट अगेन असं नाही की घरी गेलं हात झाडलं कारण उद्याच बघू, तसं नाही आहे इथे. तुम्हाला जेव्हा पण कॉल येईल, दिवसा, रात्री, मध्यरात्री, एनी टाईम दिस पीपल कॅन गिव्ह यू कॉल आणि तुम्हाला ते अटेंड करायचंच आहे आणि ते काम करावंच लागणार आहे. त्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. सो आपण जेव्हा घरी असतो आपला एक शेड्यूल असतो, फिक्स असतो झोपेचा, खायचा, प्यायचा. शिपवरती खाण्यापिण्याचे टायमिंग आर स्टँडर्ड सेट. सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट, 12 वाजता लंच, संध्याकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता डिनर. हां यस, 5-6 वाजता लोक खाऊन मोकळी होतात. त्याच्यानंतर तुमचा बिसाईड जो तुमच्याकडे फ्री टाईम असेल तुम्ही कसंही स्पेंड करू शकता. जसं शिपमध्ये आमचं जिम आहे, तुम्हाला पूल टेबल भेटू शकतो, टी टेबल भेटेल, बाकी कार्ड्स वगैरे असतं, डार्ट गेम, कॅरम, या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला फक्त तुमचा टाईम मोकळा करता आला पाहिजे. बिसाईड बिंग दॅट तुम्हाला स्वतःचे स्टडीज पण करायचे आहेत, तुमचं टाईम मॅनेज करायचं आहे. शिपिंगमध्ये तुम्हाला टाईम मॅनेज करता आलं पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी. आता तुम्हाला सांगतो आमचे वॉचेस कंटिन्यू चालले 6 on 6 ऑफ, म्हणजे 6 तास तुमची जशी माझी असेल तर 12 ते 6 माझा जॉबचा टाईम असेल. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली 6 to 12 इव्हिनिंग ऑफ असेल. बट शेड्यूल असा होतो की तुम्हाला झोप कशी येणार आहे. तुम्ही हार्डली 3-4 तास वरती झोपता. टोटल कधी मला वाटतं दिवसातून माझे 4 ते 5 तासच झोप होते. शेड्यूल सगळं वरती खालती होतं. बट टायर्डनेस दाखवू शकत नाही. सो कामासाठी रेडी राहा. ते तुमचं मॅनेज झालं, तुम्ही सगळं लिटरल मॅनेज करू शकता. आता हे बघा ॲक्च्युली पाऊस सुरू झालेला आहे. आता कॅबिनमध्ये जावं लागतं. बाय द वे तुम्हाला माझी आता कॅबिन पण दाखवू शकतो. आता आपण आपल्या कॅबिनमध्ये जाऊया.
तेरी पाऊस आला. हे असंच असतं वातावरण, कधी पण इथं चेंज होतं. फक्त एवढंच की पळापळ करू नका. ॲक्च्युली बाहेरनं शूट करत होतो, त्यामुळे बाहेरच्या साईडने अकोमोडेशन एरियाला चाललो. सगळ्यांचे ॲक्च्युली वॉचेस चालू, सगळे झोपून गेले. हा आहे सी डेक. मोस्टली या साईडला तुम्हाला चीफ इंजिनियर, कॅप्टन, थर्ड इंजिनियर, फोर्थ इंजिनियर आणि सेकंड ऑफिसरचे भेटेल. मे बी सम क्रू. तर हा फ्लोअर त्यांचा आहे. 3 फ्लोअर आहेत. जसा खालचा एक दाखवलेला तो ॲलिवे म्हणतात त्याला, आणि त्याच्यानंतर अप्पर डेक आहे. त्या अप्पर डेकनंतर ए डेक, बी डेक, सी डेक. तर हा सी डेक आहे. दॅट्स माय कॅबिन. आता एवढा पसारा आहे आतमध्ये, पसारा पूर्ण आहे. ॲक्च्युली आवरलंच नाही, आणि आवरायचं म्हटलं की ॲक्च्युली पॅकिंग चालू आहे. थोडीफार पॅकिंग करूया काहीतरी. सो हे होतं आजचं सांगणं. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओज वगैरे जरा सांगा मला. आणखी मी एडिट करायचं वगैरे ट्राय करेन. करत राहू काय ना काहीतरी. चलो बाय. हाय. साइन ऑफचा थोडा अजून डिले झाला आहे. काय बोलू, ऑलरेडी 2-3 वेळा तर बोललंच आहे माझ्या साइन ऑफबद्दल. सो झालेत आता 190 दिवस कंप्लीट. 1-2 दिवसात माझा रिलीवर पण येईल, आणि ॲक्च्युअली रिलीवर पण माझा बॅचमेटच आहे. ऑलमोस्ट 13 वर्षांतर भेटतो आहे. तर हे डिफरन्स असतं की ओळखीचं असून, सगळं असून, सेम फील्डमध्ये असून, सेम कंपनीमध्ये असून देखील भेटता येत नाही. घर गया था इससे बोहिमिया से गया था ना घर पे जब. हाँ. तब मैं लास्ट टाइम, तब मेरी बेटी आई थिंक 1 year 8 months की थी. हाँ. तो गया मैं घर और पे. उस टाइम उसको याद भी आ रहा हो कि अभी मतलब मेमोरी शार्प है. मैंने यही देखा था कि अभी जो जैसे मेरे भाई उनके बेटे वगैरह, बेटा बेटे जो भी हुए थे ना, तो वो कहता था जब पैदा हो गए तो इतना तो कुछ नहीं रहता. वो साला 1 महीने में इतने चेंजेस हो रहे हैं. तो मैं जब भी जाता था, किसी को ना किसी को जब शादी हुई थी, और जब आ रहा हूँ तो किसी को ऑलरेडी बच्चा हो गया, और फिर उनके हिसाब से एक्चुअल टाइम कुछ गया नहीं. कुछ नहीं गया भाई. जैसे अभी मैं गया था, मैं बोल रहा 6 महीने हो गए, और इनसे बात कर रहा हूँ, अरे अभी तो हुआ कोई 3-4 महीने पहले की बात है. अभी रिसेंटली हम बेंच रिसेंटली मतलब 2,000 years later. वो एक हुआ चौथी रिकॉर्ड हो रही है. पॉडकास्ट हो गया. बढ़िया था ना. तो एजेंट से पहचान हो गई थी. उसको लिटरली मैसेज कर देते, वो अगर कार अलाउड नहीं रहेगा वो बोट लेके आए. बोट से यहाँ पे लेके आया, वहाँ से कार में बिठा दिया, और $10 तो ऊपर नहीं लेगा. तो मतलब सोचना. ॲक्च्युली साइन ऑफ थोडा डिले झाला आहे. शिपिंगमध्ये हेच असतं, साइन ऑफ कधी होईल. जॉईनिंगचं तुमचं कधी पण होऊ शकतं, बट शिपमधनं उतरताना कधी पण काय पण गोष्टी चेंज होतात. अजून बघा बॉयलर सूटमध्ये आहे. रिलिव्हर ऑलरेडी ऑनबोर्ड आला आहे. आता इमॅजिन करा की तो जम्मूचा आहे. सो जम्मूवरून त्याच्या ऑलरेडी 3-4 फ्लाईट झाल्यात. तो इथे आला आहे US मध्ये, आणि आल्याला त्याला ऑनबोर्ड पाठवलं आहे. आता त्यांनी ऑलमोस्ट 2 दिवस कंटिन्युअस फ्लाईटमध्येच होता. डायरेक्ट शिपवरती आला आहे. हँडओव्हर आमचे चालू आहेत. अजून हँडओव्हर कंप्लीट झालेलं नाही आहे. थोड्या गप्पा झाल्या, कारण ऑलमोस्ट 12 वर्षांतर आम्ही एकत्र भेटतो आहे. सो चालू आहे थोडं अजून हँडओव्हर. थोडे डॉक्युमेंट्स अजून क्लिअर व्हायचे.
इन्स्पेक्शन अजून कंप्लीट झालेलं नाही तर ते पण आहे. मोस्टली मला पण डाऊट आहे की माझं साइन ऑफ झाल्यानंतर मला देखील हॉटेल स्टे भेटणार आहे की नाही. माझी पण हालत तशीच होणार आहे. इकडे कंटिन्युअस वॉचेस चालू आहेत आणि परत मी आता इकडनं डायरेक्ट इंडियासाठी निघणार आहे. 3 फ्लाईट्स दिल्यात माझ्या. मध्ये मध्ये काढीनच व्हिडिओ दिसूनच जाईल त्याच्यात. तर हेच सांगतो, शिपिंगमध्ये तुमचं काम कधी संपत नाही. पहिले तसं नव्हतं. पहिले तुम्हाला लिटरली जर एवढे असेल तर पहिले हँडओव्हरसाठी सगळ्या गोष्टींसाठी टाईम भेटायचं. तुम्ही कितीही लांबून जरी ट्रॅव्हल करून आलात तर तुम्हाला हॉटेल स्टे भेटणार. ॲटलिस्ट 1 दिवस तरी हॉटेल स्टे भेटेल. तुम्ही थोडं सोबर अप व्हाल, थोडं टाईम भेटेल विचार करायला. शिपमध्ये जेव्हा जॉईन व्हाल तेव्हा फ्रेश माइंडसेटमध्ये याल. टेक ओव्हर हँडओव्हर इझी पडतं. आत्ता तसं नाही आहे. तुम्हाला सांगितलं कारण शिपवरती शेड्यूल्स कधी पण चेंज होतात. वॉचेसचं टायमिंग्स चेंज होतात आणि ऑब्व्हियसली तुमचे टाईम झोन्स पण खूप चेंज होतात. बॉडी ऑलरेडी जेटलॅगमध्ये जेटलॅगमध्येच असते. परत ते हँडल करणं पण खूप जरा अवघड असतं. झोपेचं पूर्ण खोबरं होऊन जातं. बट हेच लोडिंग डिस्चार्जिंग तुमचे फास्ट चाललेत सध्या. तुम्हाला बोललो टँकर्स खूप डिमांडिंग्समध्ये आहेत. तो कंटिन्युअस लोडिंग डिस्चार्जिंग चालू आहेत. आधी 2-2 दिवस पोर्टवरती असायचं डिस्चार्जिंग. आता लेस दॅन 1 डे, कधी कधी 12-13 तासामध्ये देखील डिस्चार्जिंग होते. सो ते कंटिन्युअस ऑपरेशन्स असतात. सो समहाव तुम्हाला त्या गोष्टी मॅनेज करतच राहावं लागतं. आता बघू, पॅकिंग करतो आहे मी अजून पॅकिंग चालूच आहे. भेटू, पुढचे व्हिडिओज टाकूच. बाय.